तर मित्रांनो, हे आपण आलं आणि लसूण घेतलेले आहे, लसूणची पाकळी. आता हे आपण करणार आहोत आलं लसूण पेस्ट. याला आता नीटवाट करायचं आहे. त्यानंतर परत एक काजू मसाला हा पार्सल आहे. चिकन 65 मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, जे आपण चिकन ताटाला कॉम्प्लिमेंटरी देतो ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पाऊस वगैरे आलेला आहे आता नुकताच, आणि आता मी हॉटेलमध्ये आहे. आपलं चिकन येतं आहे. चिकन आल्यानंतर जेवणाला सुरुवात करणार आहे. पाणी भरायचं होतं, पाणी मोटर वगैरे चालू केले, पाण्याचं चालू आहे. आणि आता वाट बघतोय मी चिकन वाल्याची. चिकन येणार आपलं निडूर इथून, कारण त्यांनी इकडचं दुकान बंद केलं आहे श्रावण असल्यामुळं. आता एक महिनाभर त्यांचं जे काय आपली ऑर्डर असेल तिकडूनच येणार. आणि दुसरा विषय म्हणजे आज कागलमध्ये अजितदादा पवार ते येणार आहेत, आणि त्याच्यामुळं बरीचशी आसपासची म्हणजे कागल तालुक्यात बरीचशी लोक जाणार आहेत कागलला. आणि तो नेमका आहे संध्याकाळी कार्यक्रम. त्याच्यामुळे आज ग्राहक थोडंसं शंकाच आहे, ग्राहक केवढं होतं आहे आणि काय होतं ते. रविवार आहे, सगळ्यांना सुट्टी, आणि बरेच आता महिला मंडळ सकट बरेच जण तिकडे चालले आहेत. आता नेमकं ग्राहकांचं काय सीन आहे तो मला कळणार नाही, ते नंतर बघू आपल्याला, म्हणजे जसं चालू होईल तसं. कालच्या सगळं आपण बॅकअप प्लॅन करून ठेवणार आहोत. जास्त जेवण करायचं नादाला नाही लागायचं, तेवढंच किरकोळ ग्राहक येतील तसं आपण वाढवू शकतो. या गाड्या जेवढ्या जात आहेत त्या चाललेल्या आहेत कागलला. प्रत्येक गावातून प्रत्येक भागातून गाड्या आहेत. कागल दौरा आज. पुढे गाड्या जे केले मी त्याचा व्हिडिओ करू शकलो नाही, त्या गाड्यांना झेंडं वगैरे लावलेलं होतं. अशा गाड्या जाणाऱ्या बघून मला थोडंसं टेन्शन येतं आहे, कारण आपलं बिझनेसचं काय होणार आज, कारण ह्यांचे 10-11 वाजेपर्यंत सभा आहे आज. कठीण आहे. तर मित्रांनो, हे आपण आलं आणि लसूण घेतलेले आहे, लसूणची पाकळी. आता हे आपण करणार आहोत आलं लसूण पेस्ट. याला आता नीटवाट करायचं आहे. त्याच्यानंतर धुवून वगैरे घेऊन पाण्यात थोडा वेळ भिजवून मग आलं लसूण पेस्ट करणार आहोत. हे इकडं आपलं चिकन पण शिजत आलेलं आहे, शिजलेलं आहे. स्टॉक आलेला आहे आपला. आता रस्सा मारायला सुरुवात करायची आहे. मसाला पण झालेला आहे आपला. हा इकडे नॉनव्हेजच्या रशांचा मसाला आपला तयार झालेला आहे. चिकन 65 मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, जे आपण चिकन ताटाला कॉम्प्लिमेंटरी देतो ते. हे आपले आलं लसूण पेस्ट पण झालेले आहे तयार. चांगला रस्सा बनवायला चालू झाला आहे आता. आपला स्टॉक टाकल्यानंतर तांबडा रस्सा तयार होईल. पांढरा रस्सा बनवायचा आहे. हा आपला तांबडा रस्सा. याच्यावरती कट बघा कसा आला आहे. अजून उकळी यायचा आहे हा रस्सा. काजू पनीर मसाला एक पार्सल आहे, त्याच्याबरोबर तवा पराठा. त्याच्यावर खायला गेल्या बऱ्यापैकी, पण व्हिडिओ करायला जमलेलं नाही आपल्याला. त्यानंतर परत एक काजू मसाला हा पार्सल आहे, त्याच्यावर 2 पराठे भाजा चालू आहेत तिकडे. कडक पराठे भाजायला, डबल पराठा. कडक पाहिजेत त्यांना पराठे, मऊ नको. मित्रांनो, रात्री 11:52 झालेली आहेत. जसे की एक सभा होती आणि त्याच्यामुळे बराचसा ग्राहकांच्यावरती फरक पडला. सिटिंग ग्राहक खूप कमी, पण आज जास्तीत जास्त शाकाहारी पार्सल भरपूर गेल्या. आणि पार्सल ऑर्डर आल्यानंतर आपल्याला थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं. कन्फ्यूज म्हणजे थोडंसं गोंधळायला होतं, का तर पार्सल म्हटल्यानंतर त्याचं पॅकिंग भरपूर आलं. मग एखादी आपण डिश देतो ह्या भागामध्ये, कशी एखादी शाकाहारी डिशमध्ये आलं, त्याच्यावर कांदा लिंबू ती डिश पार्सल करायची असते, त्याच्याबरोबर शाकाहारी पांढरा असा कॉम्प्लिमेंटरी आपण देतो. आणि नॉनव्हेजची एखादी डिश असेल तर त्याच्याबरोबर तांबडा आणि पांढरा कांदा लिंबू हे 3 पदार्थ कॉम्प्लिमेंटरी जातात.
प्रत्येक हॉटेलमध्ये हे मिळतं. त्याच्यामुळं पॅकिंगला एखाद्या पार्सलची ऑर्डर आली की थोडंसं पॅकिंगला वेळ होतो. त्याच्यामुळे आज बरेचसे व्हिडिओ करायला जमले नाहीत, कारण बाहेर 1-2 टेबल लागले होते, फक्त जास्त लागले नाहीत ग्राहक आपले सेटिंगला. जास्तीत जास्त लोकांनी पार्सल घेऊन गेले आज, म्हणजे नेहमीपेक्षा खूपच जास्त. कधी एवढे पार्सल जात नाहीत, पण आज बऱ्यापैकी पार्सल गेले होते. शाकाहारीचं जास्त प्रमाण होतं आज, आणि ते पण डिशमध्ये. आता सध्या काजू मसाला म्हणा, काजू पनीर मसाला म्हणा, पनीर मसाला, सिच्युएशन अशी होती की शेवट आपल्याला कमी नाही पडलं, पण शेवटला आपल्याकडे काजू नाही अवेलेबल आणि पनीर पण, दोन्ही पण संपलं होतं. आणि आता जर शाकाहारी ताट आलं तर त्यांना काय द्यायचं हा ऑप्शन आमच्याकडं नव्हता अवेलेबल. त्याच्यामुळे वाटलं होतं की आता काय शाकाहारी आलं तर काय करायचं, पण नंतर शाकाहारी ऑर्डर गेली नाही म्हणा, नॉनव्हेजचं थोडंफार होतं ते गेलं. पण आता उद्या काजू कणी हे सर्व मगज वगैरे हे सर्व मागवावं लागणार आहे. त्याच्याबरोबर ती काजू पाकळी पण आपण ऑर्डर करणारच. काजू पाकळी होती 2-3 दिवसाची, पण आज पार्सल एवढे ऑर्डर गेले की ती काजू पाकळी पण संपली आणि पनीर पण संपलं. त्याच्यामुळे थोडंसं शाकाहारी नंतर काही ऑर्डर आली असते तर ते आले नसते. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. अजून एक मुद्दा जो होता कालच्या, म्हणजे जे आपण जेवण वगैरे आपल्या 2 स्टाफचं चिकनचं ताट ते आज दिलं त्यांना आम्ही, तर त्याच्यावर एक कॉमेंट होती. कुठेतरी स्टाफ वगैरे नाराज होतो, नंतर ते कुठेतरी उठतं. पण विषय असा आहे की कालची ऑर्डर आली होती. पहिल्यांदा श्रावण सोमवार चालू आहे आपल्याकडे, तर 2 मावशी असतात त्या, एक भांडी आणि एक ताटं लावण्यासाठी. तर ह्या ज्या आहेत त्यांना काल जो सीन होता त्यावेळेला त्यांना चिकन तर स्वतः खात नाही, त्यांच्या घरी मुलं वगैरे त्यांची खातात म्हणून ते घेऊन जात होत्या. आणि इथे सिच्युएशन अशी आहे की स्टाफ नाराज कधी होतो, ज्यावेळी आपण स्टाफला स्टाफ म्हणून वागणूक देतो त्यावेळी नाराज होतो. फॅमिलीसारखं आपण ट्रीट केल्यानंतर त्यांना पण समजतं की आपल्याला बिझनेस, आज श्रावण महिना आहे, बिझनेस थोडाफार कमी असतो, आणि अशा वेळेला जर आलेलं ग्राहक आमच्यामुळं परत जात असेल तर त्यांना पण कुठेतरी वाईट वाटतं. आणि कालची जी आपण ऑर्डर घेतली ती त्यांच्या संमतीने घेतली होती. मावशी अशी ऑर्डर आलेले आहेत आणि आपण देऊया काय, तुम्हाला चिकन देऊ. त्याने म्हणाले नको आम्हाला उद्या तुम्ही दिलं तरी चालतंय, पण ग्राहक करा, ग्राहक सोडू नका. हा विषय होता. त्याच्यानंतर आम्ही ती त्यांची ऑर्डर घेतली आणि त्यांना ते दिलं. अशी सिच्युएशन आपली ज्यावेळी कोरामध्ये हॉटेल होतं तिथं पण व्हायची. रात्रीचे 12 वाजायचे, 1 वाजायचे, आणि आपल्याकडं थोडंफार जरी जेवण शिल्लक असेल तर ते फेकून द्यायचं आणि जायचं असा विचार आमच्या मनात असायचा, कारण बराच उशीर झालेला असायचा, स्टाफ आपल्याला कंटाळलेला असायचा आणि बसायचा. पण आपल्याकडे तिथे पण 1-2 असे स्टाफ होते स्टीवर्डमध्ये. तर आम्ही स्वतः जेवण करतो, आपल्याला स्टीवर्ड बाहेर झालं की मॅनेज आपण होतं. ते लोक ते जेवण संपेतोपर्यंत जर ग्राहक येत असतील तर 2-2, 2:30 वाजेपर्यंत त्या बिचाऱ्यांनी कामं केलेले आहेत आपल्याकडे. त्यांचं स्पष्ट मत आहे की आपला बिझनेस व्हायला पाहिजे, बिझनेस झाला तर तुम्ही आम्हाला पगार देऊ शकाल, बिझनेस जर नाही झाला तर तुम्ही तरी कुठून पगार देणार. ह्या एका विचाराची जर आपल्याला स्टाफ भेटत असेल तर कुठेही चांगलंच आहे. आता ती कूर आणि हा एवढा भाग, हा पल्ला त्यांना येऊन जाऊन परवडणारा नव्हता, त्याच्यामुळे ते आत्ता सध्या माझ्याकडे नाही आहेत कामाला, पण तिकडे ते कायम असायचे. तर असे हे सिच्युएशन होत असतात. अंडरस्टँडिंग महत्त्वाचे आहे. आम्ही कधी त्यांच्यासाठी समजून घेतो, ते कधी आमच्यासाठी समजून घेतात. त्या गोष्टी स्टाफ आणि याच्यामध्ये व्हायच्याच. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन नसाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, त्याची घ्या, बाय.